नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 4 मे 2026 वार सोमवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। सुरुवात कुठूनही होऊ शकते, फक्त आपली उंच भरारी घेण्याची इच्छा हवी। आजचा सूचना आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावतीत प्रॉपर्टी वादातून थरारक खून, धारदार शस्त्राने हल्ला आणि 62 वर्षीय वृद्धाचा मृत्यू। रात्रीच्या अंधारात घडलेली ही घटना संपूर्ण शहर हादरवणारी आहे, परंतु पोलिसांची जलद कारवाई, अवघ्या 24 तासात आरोपी जेरबंद। अमरावती शहरात 2 मेच्या रात्री प्रॉपर्टी वादातून एका वृद्धाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे। नूरनगर येथील 62 वर्षीय मोहम्मद मकसूद मोहम्मद लुकमान यांच्यावर छायानगर परिसरात धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मकसूद यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय। माहिती मिळताच नागपुरी गेट पोलिसांनी तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे वेगाने फिरवलीत। आरोपींचा शोध घेण्यासाठी डीबी पथक तैनात करण्यात आले। या तपासादरम्यान पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक केली आहे। सुफियान नगर येथील 44 वर्षीय मोहम्मद नाहिद मोहम्मद लुकमान आणि जाहेद नगर येथील 28 वर्षीय अब्दुल सालेकिन अब्दुल सलीम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या घटनेमुळे अमरावती शहरात खळबळ उडाली असून प्रॉपर्टी वादातून गुन्हेगारीचे वाढते प्रमाण पुन्हा एकदा समोर आले आहे। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास नागपुरी गेट पोलीस करीत आहेत। तीन राज्यातील विजयाचा जल्लोष आता अमरावतीतही रंगला आहे। राजापेठ भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा गजर आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून टाकलाय। दीदी गई जय श्रीराम अशा घोषणांनी वातावरण भारून गेलं। 3 राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील राजापेठ येथे भाजप कार्यालयासमोर मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला। फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा गजर आणि कार्यकर्त्यांचा उत्साह, संपूर्ण परिसर अक्षरशः दणाणून गेला। कार्यकर्त्यांनी दीदी गई जय श्रीराम अशा घोषणांनी विजयाचा आनंद व्यक्त केला। यावेळी एक वेगळं आकर्षण म्हणजे कच्चा चिवडा वाटप। पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये लोकप्रिय असलेला झालमुडी महाराष्ट्रात कच्चा चिवडा म्हणून ओळखला जातो। तोच कच्चा चिवडा वाटून कार्यकर्त्यांनी एकमेकांसोबत आनंद साजरा केला। या जल्लोषात भाजपचे जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, महापौर श्रीचंद तेजवाणी यांच्यासह अनेक नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ढोल ताशांच्या तालावर नाचत एकमेकांना शुभेच्छा देत कार्यकर्त्यांनी हा विजय साजरा केलाय। 3 राज्यातील विजयाचा आनंद आता राज्यभरात अशाच जल्लोषात साजरा होताना दिसतो आहे। अमरावतीतही भाजप कार्यकर्त्यांनी उत्साहाने विजय साजरा करत राजकीय वातावरण रंगविले आहेत। भारत के माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी इन्होंने जो विकसित भारत करके समान भारत को आगे बढ़ा रहे हैं, ये मॉडल देखते बंगाल की जनता ने भारतीय जनता पार्टी को एक मजबूत रिजल्ट दिया है और भारतीय जनता पार्टी का झंडा बंगाल में लहरा रहा है। और हम बोलेंगे वहाँ भगवा फैला गया है। इस तौर पे जो बंगाल में गुंडाराज चालू था, तो गुंडाराज रोकने के लिए जो मोदी जी ने योगी जी के नेतृत्व में उत्तर प्रदेश और माननीय नीतीश कुमार के नेतृत्व में जो बिहार में गुंडाराज खत्म किया, वो गुंडाराज खत्म करने के लिए मोदी जी के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी को वहाँ की जनता ने कॉल दिया है। उसके लिए उनका अभिनंदन करते और भारतीय जनता पार्टी की तरफ से हम धन्यवाद। आज 4 तारीख आपल्या भारतीय
इलेक्शनच्या ह्याच्यात राजकारणामधला एक सुवर्ण दिवस, एक सुवर्ण काळ, एक टर्निंग पॉईंट ज्याला आपण ते झालेलं आहे. आपले नेते नरेंद्रजी मोदी, अमित शहा, योगीजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण वेस्ट बेंगॉलमध्ये एक अतिशय लँडस्लाइड विक्ट्री आपण आज प्राप्त केलेली आहे. बेंगॉल मध्ये लोक अस्वस्थ होते, असुरक्षित होते, बाया असुरक्षित होत्या. आज तिथे जस्टिस भेटला आहे, आज तिथे डेमोक्रेसी रिस्टोर्ड झालेली आहे. म्हणून आम्ही सगळेजण भाजपचे, आम्ही सगळे कार्यकर्ते, सगळे पदाधिकारी मिळून ते जल्लोष करत आहे. ज्या पश्चिम बंगालमध्ये आणि आसाममध्ये घुसखोरांनी उच्छाद मांडला होता आणि या देशामध्ये लांगुल चालनाची, अनुनयाच्या राजनीतीची सुरुवात आणि कस, या दोन्ही गोष्टी पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये होत होत्या. त्या पश्चिम बंगालमध्ये आणि आसाममध्ये अत्यंत ऐतिहासिक विजय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित भाई शाह, नितीन नवीनजी या पक्षाच्या नेतृत्वाने आज तिथे विजय मिळवून दिलेला आहे. या विजयाच्या मागे कार्यकर्त्यांचं बलिदान आहे. अनेक कुटुंबांच्या घरावरून वरवंटा फिरलेला आहे. त्यांना सगळ्यांना आज न्याय मिळालेला आहे. अत्यंत मोठा, महत्वाचा आणि राष्ट्रीयत्वाचा विजय आजचा दिवस आहे. पश्चिम बंगालची जे आज रिझल्ट सकाळपासून जे पाहत आहे, ही जे निकाल आज आलेला आहे, ही अपेक्षित पूर्ण देशाची महिलांना आणि बंगालवर प्रेम करणारे जे लोक होते पूर्ण देशामध्ये, की बंगाल हा आपला देशाचा एक भाग आहे आणि तो राज्य आपल्याकडे नेहमी राहायला पाहिजे. आणि तेच आज बंगालची जनताने करून दाखवलेलं आहे. हां, लोक म्हणतात भारतीय जनता पार्टीची खूप मोठी जीत आहे कि एवढे वर्षानंतर ममता बनर्जी का खेला खत्म हो गए और ये खेला खत्म कर दिया बंगाल के लोगों ने. आणि याच पद्धतीने मी मनापासून आमचे देशाचे प्रधानमंत्री मोदीजींचं अभिनंदन करन. लोक म्हणतात मोदी है तो मुमकिन है, आणि त्याच पद्धतीने आमचे देशाचे गृहमंत्री ज्यांनी एक स्ट्रॅटेजी बनवली आणि स्ट्रॅटेजी अनुसार त्यांनी इथे काम केला आणि त्याचा निकाल आज जनतानी पूर्ण देशाने पाहिलेला आहे. ममता बॅनर्जीचा अहंकार तुटला. ममता बॅनर्जीचं ज्या पद्धतीने महिलांची सुरक्षाबद्दल जे हलकर्जीपणा होता, जे त्यांना निग्लेक्ट करत होती आणि जे अत्याचार करणारे लोक त्यांना सपोर्ट करत होती, आज या सगळे विषय संपलं. आणि जेवढेही ग्रेट लीडर्स होऊन गेलेले पश्चिम बंगालमध्ये आपले, ते सगळे आज मनाला शांती भेटत असन की जे सनातन्यांचा विरोध करन, जे रामरामचा विरोध करन, जे भगवेचा विरोध करन, त्याच्या सोबत या देशाचा एकही राज्य राहणार नाही. आणि ते वेस्ट बेंगॉलमध्ये आज सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. तो ममता बॅनर्जी, तुम्हारा खेला खत्म हो गया, खेला होबे नहीं, खेला खत्म हो गया. तो लोग बनते हैं कि ये आपली जीत है. यस, ये जीत हमारी नहीं, उन उम्मीदों की है जो वेस्ट बंगाल की जनता ने अपनी आंखों में सजाई थी. तो उस जनता को, त्या सगळी महिलांना, ते युवकांना ज्यांना वाटते की आमचा वेस्ट बेंगॉल बांगलादेशी घुसपेटी आहे, हे बंद झाले पाहिजे. वेस्ट बेंगॉलची महिलांना सुरक्षा भेटली पाहिजे. वेस्ट बेंगॉलचे मजदूरांना मजदूरी भेटली पाहिजे, कामं भेटले पाहिजे, ग्रोथ झाली पाहिजे. या सगळे वेस्ट बेंगॉलची जनताला मनापासून मी अभिनंदन करीन. मोदी जी हैं तो मुमकिन है. महिला सशक्तीकरणाच्या दिशेने मोठं पाऊल. अमरावतीत महिला मुक्ती मोर्चाचा 14वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. आणि याच मंचावरून नव्या पक्षाची घोषणा. भारतीय महिला मुक्ती मोर्चा पक्ष अमरावती शहरातील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे महिला मुक्ती मोर्चा संघटनेचा 14वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडलाय. गेल्या 14 वर्षापासून महिला सशक्तीकरण, सामाजिक न्याय आणि समान हक्कासाठी कार्यरत असलेल्या या संघटनेने यंदा आपल्या प्रवासात नवा टप्पा गाठला आहे. या कार्यक्रमात महिला मुक्ती मोर्चा संघटनेचे औपचारिकरित्या पक्षात रूपांतर करत भारतीय महिला मुक्ती मोर्चा पक्ष स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेला उपस्थित कार्यकर्त्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस राजेंद्र गवई यांच्या हस्ते झालेत. यावेळी अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवाणी तसेच दिलीप गणोरकर आणि संपादक विजय गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राज्यभरातून महिला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रम दरम्यान समाजकार्य आणि पत्रकारितेत योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष अशोक खरात, प्रदेश अध्यक्ष संगीता वाघ तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी महिलांनी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात आघाडी घ्यावी असा संदेश दिलाय. गेल्या 14 वर्षाच्या कार्याचा आढावा घेत आगामी काळात चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार करण्यात आला. महिलांच्या सशक्तीकरणाकरिता संघटित शक्ती किती महत्वाची आहे याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आलाय. आता नव्याने स्थापन झालेला पक्ष राजकारणात काय भूमिका बजावतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अमरावती जिल्ह्यातील भातकुली पंचायत समिती परिसरात एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. दिवसाढवळ्या एका महिला कर्मचारी परिचारिकेवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. माहितीनुसार सुमारे 30 वर्षीय माथेफिरू युवकाने अचानक हल्ला करत महिलेच्या डोक्यावर काचेची बाटली फोडली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने तिला गंभीर इजा करण्याचा प्रयत्न करत पोटावरही वार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात संबंधित महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटना घडताच पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शासकीय कार्यालयातच अशा प्रकारचा हल्ला झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली आहे. मात्र या हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे शासकीय कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुरक्षा व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. नाही, मी जेवण करून घरी म्हणजे ऑफिसमध्ये चालली होती मी, तर त्यानं अचानक हमला केला माझ्यावर आणि असं त्यानं माझी ओढणी अशी गळ्याला पकडली, गच्ची दाबली आणि ती बॉटल जी होती त्याच्या हातात काचेची ते डायरेक्ट डोक्यावर फोडली माझ्या. आणि ते जो काच असतो बॉटलचा तो डोक्यात याच्या आधी कधी त्याच्यासोबत तुम्ही भेट झाली होती का? त्याला ओळखत असते. 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राजकीय वातावरण तापले असून पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या विजयाचा आनंद देशभरात साजरा केला जात आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरातही या विजयाचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्थानिक जयस्तंभ चौक येथील गणपती मंदिराजवळ भाजपाच्या वतीने जल्लोषाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि घोषणा देत विजय साजरा केला. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरून आनंद व्यक्त केला. हा विजय जनतेच्या विश्वासाचा आहे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. मोर्शी शहरात रंगलेल्या या जल्लोषामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. भारतीय जनता पक्षाचा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जो झंझावात सुरू आहे त्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व यश, 191 पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या आहे. आसाममध्ये तर रेकॉर्ड तोडलेला आहे आणि पुद्दुचेरीसुद्धा कायम ठेवलेली आहे. जे देवाला शिव्या देत होते उदयनिधी आणि स्टॅलिन त्यांचाही पक्ष सपाचट झालेला आहे आणि तिथेसुद्धा सत्तांतर झालेलं आहे. ज्या डाव्यांनी पूर्ण देशाची बेईमानी केलेली होती त्या केरळमध्ये सुद्धा फक्त केरळमध्ये काँग्रेसला नाक राहिलं, बाकी त्याही तिथेही भाजपनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. आणि सर्वात महत्त्वाचं की ममता बॅनर्जीचा अहंकार, ममता बॅनर्जी जे पश्चिम बंगालला बांगलादेश करण्याचं स्वप्न पाहत होती ते चकनाचूर केलं. भारतीय जनता पक्षाच्या जाबाज कार्यकर्त्यांनी, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींनी, गृहमंत्री अमितजी शाह यांच्या चाणक्य नीतीनी आणि त्यासोबतच राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीनजी आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीससुद्धा तिथे प्रचाराला गेले होते आणि सर्व कार्यकर्त्यांचा सामूहिक प्रयत्न या माध्यमातून पश्चिम बंगालसुद्धा भारतीय जनता पक्षाचा भगवा तिथं फडकतो आहे. आणि म्हणून हा आनंद सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी अपरिमित आहे, सगळ्यात मोठा आहे. आणि म्हणून आज मोर्शीमध्ये सर्वांनी जल्लोष साजरा केला. संपूर्ण देशभर भारतीय जनता पक्ष आणि भारतीय नागरिक हा जल्लोष साजरा करतात आहे. हा विजय विकसित भारत 2047 करता महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे. बडनेरा शहरातील मनपा उद्यानाची अवस्था पाहून तुम्हीही हैराण व्हाल. शहर सुशोभीकरणाच्या गप्पा एका बाजूला आणि प्रत्यक्षात उद्यानात गवत, कचरा,
तुटलेली खेळणी आणि अंधाराचं साम्राज्य. नेमकं काय चाललं आहे महानगरपालिकेच्या उद्यान विभागात? बडनेरा येथील नवी वस्ती परिसरात शिक्षक कॉलनी आणि म्हाडा कॉलनी यांच्या मधोमध असलेले मनपा उद्यान सध्या अक्षरशः दुरावस्थेत सापडलं आहे. नागरिकांकरिता विश्रांती आणि मुलांसाठी खेळण्याची जागा असलेलं हे उद्यान आता दुर्लक्षाचं बळी ठरत आहे. उद्यानात हिरवळ राखण्याऐवजी मोठमोठे गवत वाढून झुडुपांचा अड्डा तयार झाला आहे. साफसफाईचा पूर्ण अभाव असल्याचे सर्वत्र कचऱ्याचे ढीग दिसून येत आहे. लहान मुलांसाठी असलेले झोपाळे आणि घसरगुंडी तुटलेल्या अवस्थेत असून कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता आहे. याशिवाय उद्यानातील पथदिवे बंद असल्यामुळे संध्याकाळनंतर परिसर अंधारात जातो. त्यामुळे महिलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पादचारी मार्गही तुटलेले असून व्यायामाकरिता बसवलेली साधनं मोडकळीस आलेली आहेत. पाणी पुरवठा यंत्रणा बंद असल्यामुळे झाडं कोमजत चालले आहेत. सुरक्षा रक्षक नसल्यामुळे उद्यानात मोकाट जनावरांचा आणि असामाजिक घटकांचा वावर वाढला आहे. परिणामी नागरिकांनी या उद्यानाकडे पाठ फिरवली आहे. स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासनावर गंभीर आरोप करत तातडीने स्वच्छता, दुरुस्ती आणि सुरक्षा व्यवस्था लागू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. कर रूपाने लाखो रुपये वसूल करणारी मनपा, परंतु नागरिकांना मिळते काय? उद्यानाची ही दुरावस्था प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभं करते. आता तरी प्रशासन जागं होणार का की नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार? तर सगळे इन्स्ट्रुमेंट सगळे तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि साफसफाई पण नाही. त्यामुळे ते दुरुस्त झाले पाहिजे. आधी खूप सारे नागरिक यायचे, परंतु आता त्या दुरावस्थेमुळे येत पण नाही. त्यामुळे हे लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासन यांनी ते दुरुस्त करण्यात यावं अशी त्यांना विनंती आहे. आणि अधिक चांगल्या प्रकारे याचं मेंटेनन्स व्हायला पाहिजे, याची देखभाल व्हायला पाहिजे आणि या साहित्याचं पुनर्निर्माण झालं पाहिजे. आणि हे सगळं प्युअर ब्लॉकसुद्धा इथं बसले, आणखी झाडेसुद्धा लावले पाहिजे अशी विनंती आहे. और यहाँ जो भी इंस्ट्रूमेंट लगे हुए हैं इनकी अवस्था पहले से बहुत ख़राब हो चुकी है, जर्जर हो चुकी है. जबकि प्रशासन ने ये कार्य किया है तो बहुत अच्छा किया है सेहत के हिसाब से हमारे लिए. पर इसमें कैसा हो गया, अभी इसको मेंटेन नहीं हो रहा है. वो हिसाब से आज हमको जो चीज़ होना व्यायाम के लिए वो नहीं मिल पा रही है. इसलिए हमारा निवेदन है प्रशासन से, लोक प्रतिनिधि से कि इस ओर थोड़ा सा ध्यान देकर इन समस्याओं का समाधान किया जाए और इसका साफ़ सफाई का भी थोड़ा सा ध्यान रखा जाए. पर वो होना चाहिए वैसे, क्योंकि इतना बड़ा प्रशासन ने हमारे लिए अगर ये खोल कर रखा है बगीचा, तो उसके लिए मेंटेन भी इसका ज़रूरी है और उसके लिए कोई ना कोई प्रतिनिधि होना चाहिए यहाँ पर. महिलांना टार्गेट करून मोठी फसवणूक, महिला बचत गटाच्या नावाखाली लाखोंचा गंडा, नागपुरात महिलांची टोळी आणि तब्बल 10 लाखांहून अधिक रकमेची लूट. नेमकं काय आहे हे प्रकरण? नागपूर शहरात महिलांना आर्थिक लाभाचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आरोपी महिलांनी महिला बचत गटाच्या नावाखाली लोकांना गुंतवणुकीचे आमिष दाखवलेत. 12 महिन्यांपर्यंत रक्कम जमा केल्यास दरमहा 3% व्याज देण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच गरजू महिलांना लहान कर्ज देण्याचे आमिष दाखवण्यात आले. या विश्वासात येऊन अनेक महिलांनी आपली बचत या गटात जमा केली. मात्र काही दिवसांनी ना व्याज मिळाले ना मूळ रक्कम. फिर्यादी महिलांनी पैसे मागितले असता आरोपी महिलांनी टाळाटाळ करत धमक्या देण्यास सुरुवात केली. या संपूर्ण प्रकारात एकूण 10,50,000 रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी पूर्ण पडताळणी करावी. जलद नफा आणि मोठ्या व्याजाच्या आमिषाला बळी पडणे हे अनेकदा धोकादायक ठरू शकते. नागरिकांनी अशा योजनांपासून सावध राहणे गरजेचे आहे. महिला आरोपीला काय नेमकं वाटलं आहे, कशा प्रकारे प्रकार होता, यामध्ये एक महिला आहे जिचं नाव आहे गीता सुनील धामणे आणि तिची एक सहकारी आहे. यांनी महिला बचत गट फंड कार्ड
तयार केलेलं होतं आणि महिला बचत गट फंड कार्ड काढून त्यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणूक करायची आणि त्याच्यावर दर महिन्याला 3% परतावा म्हणजे इयरली 36% परतावा त्यावर देणार अशी कमिटमेंट त्यांनी लोकांसोबत केलेली होती. याच्यामध्ये आतापर्यंत 18 महिला या पोलीस स्टेशनला अप्रोच झालेल्या आहेत आणि एक साधारणपणे 15 लाखाची फसवणूक या महिलांची झालेली आहे. या महिलांना कार्ड दिलं जायचं आणि कार्डमध्ये गुंतवणूक त्यामध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगितली जायची. सर्व गुंतवणूक करणाऱ्या या महिला या दोन्ही भांडी करणाऱ्या किंवा काम करणाऱ्या आहेत आणि त्यांना अशा प्रकारे आमिष दाखवून जास्त व्याजाचं किंवा जास्त परताव्याचं आमिष दाखवून त्यांना इन्व्हेस्ट करायला सांगितलं जात होतं. सदर महिलेविरुद्ध आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा नंबर 157/2026 कलम 318(4)(3)(5) भारतीय न्याय संहिता प्रमाणे तसेच MPID कलम 3(4) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास चालू आहे. याच्यामध्ये सदर महिलेला गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. आज रोजी तिचा पोलीस कस्टडीची मुदत संपत आहे आणि आज पुन्हा तिला पोलीस कस्टडीसाठी किंवा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मानकापूर पोलीस स्टेशनच्या टीमने ही कारवाई केलेली आहे. API निशा खोब्रागडे आणि त्यांची टीम आहे. त्यांनी गुन्हा दाखल करून त्यांच्याकडे तपास देण्यात आलेला आहे. याच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी मानकापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना आवाहन करेन की अशा प्रकारे महिला बचत फंड कार्ड या चालवून सदर महिलेनं जर कोणाची फसवणूक केलेली असेल तर त्यांनी तात्काळ मानकापूर पोलिसांशी संपर्क साधायचा आहे. आणि दुसरी विनंती मी नागरिकांना करेन की अशा प्रकारे ज्या काही बचतीच्या किंवा गुंतवणुकीच्या योजना आहेत त्यामध्ये अशा प्रकारे जर त्याचं व्हॅलिड योजना नसतील, कायदेशीर दृष्ट्या मान्यता नसलेल्या योजना नसतील तर त्याच्यामध्ये फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी गुंतवणूक करताना देखील सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे की आपण कोणाकडे गुंतवणूक करतोय, कोणत्या कंपनीकडे करतोय किंवा ज्या ठिकाणी आपण पैसे गुंतवणूक करतोय ती सुरक्षित आहे का याची खातरजमा स्वतः मार्फत किंवा तज्ञांच्या मार्फत करून त्यानंतरच आपले पैसे गुंतवणूक करायचे आहेत. दिनांक 3/5/2026 पहाटे साधारण 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास सुबतनगर जो चौक आहे त्या ठिकाणच्या परिसरामध्ये एक म्हाडाचं LIG क्वार्टर आहे आणि त्याच्यामध्ये हे 2 परिवार, ग्राउंड फ्लोअरला एक परिवार राहतोय आणि दुसरा जो आहे अपोजिट वाला तो वरती राहतोय. तर हे 2 परिवार त्या ठिकाणी राहत आहेत आणि यातला जो फिर्यादी आहे नरेश कडू नावाचा, तर त्या व्यक्तीचं कूलर लावलेलं आहे आणि त्या कूलर ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्या कूलरचं पाणी खाली पडत होतं आरोपीच्या घराच्या समोर. त्याच्यामुळे त्याच्यावरून पहाटे 3च्या सुमारास आरोपीने फिर्यादी जो आहे नरेश कडू याला बोलावून ते पाणी त्या ठिकाणचं पुसायला सांगितलं आणि तो पुसत असताना त्या ठिकाणी त्यांची मग शाब्दिक बाचाबाची, शिवीगाळ झाली आणि त्याचं रूपांतर मारामारीत झालं. त्यावेळी त्याचा भाचा जो आहे नरेश कडूचा, यातील फिर्यादीचा, अंकित नांदुरकर, वय 28 वर्ष आहे त्याचा, तोही खाली आला आणि त्यावेळेला यातील जो आरोपी आहे त्यानं त्याच्या घरातले इतर कुटुंबीय सुद्धा होते, त्या सर्वांनी मिळून या 2 व्यक्तींना, फिर्यादी, त्याचा भाचा अंकित नांदुरकर आणि त्याच वेळेला त्याची आई सुद्धा नरेश कडूची आलेली होती खाली, तर त्यांना शिवीगाळ केली, त्याचप्रमाणे हाताबुक्कीनं मारहाण केली आणि त्याच्यामध्ये ह्याच्यामधला जो एक मेन आरोपी आहे त्याचा नातेवाईक असलेला दुसऱ्या आरोपीनं चाकून त्या ठिकाणी नरेश कडू आणि त्याचा भाचा अंकित नांदुरकर याच्यावर वार केले आणि त्याच्यामध्ये नरेश कडू आणि अंकित नांदुरकर हे जखमी झाले. अंकित नांदुरकर हा गंभीर जखमी झाला. त्याला हे भांडण झाल्यानंतर दोन्ही परिवार आपापसात आपल्या लोकांना, आपापल्या कुटुंबियांना, जखमींना घेऊन ते दवाखान्यात गेले होते. बरोबर. याच्यामध्ये दोन्ही पार्टींच्या तक्रारीवरून परस्परांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत आणि दोन्ही पार्टीचे म्हणजे नरेश कडू फिर्यादी आणि त्यांचा भाचा हे सुद्धा मेयो हॉस्पिटलला ऍडमिट आहेत. ते उपचार चालू आहेत त्यांचे. आणि जे अपोजिट पार्टी आहे त्यामधला रोहन गजबी हा सुद्धा गजबे हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट आहे आणि उपचार घेत आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेणं चालू आहे. घरफोडी, चोरी आणि आरोपीकडे सापडले धारदार शस्त्र.
नागपुरात पोलिसांची धडक कारवाई. पेट्रोलिंग दरम्यान संशयित ताब्यात आणि उघड झाला मोठा गुन्हा. नागपूर शहरात घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पेट्रोलिंग दरम्यान संशयास्पद हालचाल करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडून धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आलाय. यासोबतच रोख रक्कम आणि चोरीस गेलेला मुद्देमाल त्याच्या ताब्यात आढळून आला. चौकशीत आरोपीने घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात एकूण 3,48,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. तसेच या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांकडनं वर्तवण्यात येत आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक मोठा गुन्हा उघडकीस आला आहे. मात्र शहरातील वाढती चोरी ही चिंतेची बाब आहे. क्राईम ब्रँच युनिट क्रमांक 5च्या पथकातील पोलीस हवालदार राजा टाकळीकर यांना मिळालेल्या माहितीनुसार एक अट्टल घरफोडी करणारा आरोपी हा शस्त्रासह फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याचा टीमसह त्यांनी पाठलाग केला आणि त्याच्या मोपेड गाडीसह त्याला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता त्याच्या मोपेड गाडीमध्ये एक कोयता, आर्म्स ॲक्ट मध्ये जो प्रतिबंधक आहे असा एक कोयता आणि काही सोन्याचे आणि चांदीचे दागिने त्याच्याकडे मिळून आले. त्याच्याकडून ते जप्त करण्यात आल्यानंतर कसून चौकशी केली असता त्यांनी पोलीस स्टेशन पारडी या ठिकाणी एक घरफोडीच्या गुन्ह्यामधील ते मुद्देमाल चोरून नेल्याची त्याच्याकडून माहिती मिळाली. त्यानुसार काही सोनं त्यांनी काही सोनारांना विकल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही अधिक तपास करून त्यातील 2 सोनारांकडून सोने आणि चांदीचे जे दागिने होते ते आम्ही हस्तगत केले आणि अशा प्रकारे एक मोटरसायकल, एक मोपेड गाडी, एक कोयता आणि सोने चांदीचे दागिने असे मिळून एकूण 3,48,440 रुपयांचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केला. त्यातील जो ताब्यात घेतलेला आरोपी त्याची नाव सूरज विनोद तोडाशे, वय 19 वर्ष, राहणार अंतुजी नगर, संघमित्रा बौद्ध विहाराच्या बाजूला भांडेवाडी, पोलीस स्टेशन भांडेवाडी. आणि या गुन्ह्यामधील आम्ही फुटेज चेक केलं असं यामध्ये याचा अजून एक साथीदार जो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे, इरफान शमशाद अन्सारी, राहणार आंबेनगर भांडेवाडी, हा यामध्ये फरार आरोपी आहे. आणि हा एका आरोपीला आम्ही अटक केली आहे आणि अजून फरार आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत. अशा प्रकारे आमच्या क्राईम ब्रँच युनिट क्रमांक 5च्या पथकातील राजा टाकळीकर, API कदम, त्यानंतर नजीर शेख, त्याचबरोबर इतर अंमलदार यांनी माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्रकुमार सिंगल सर, जॉईंट CP सर, ॲडिशनल CP क्राईम सर, DCP डिटेक्शन सर, ACP क्राईम सर यांच्या मार्गदर्शनामध्ये अशा प्रकारे घरफोडीच्या सराईत आरोपीला शस्त्रासह ताब्यात घेऊन त्याच्याकडून घरफोडीमधील चोरीत गेलेल्या सोनं चांदीचे दागिने हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे. याद्वारे आम्ही नागरिकांना आवाहन करतो की नागपूर शहरामध्ये सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बरेचसे लोक आपल्या नातेवाईकांकडे लग्नासाठी किंवा समारंभासाठी किंवा सुट्टीसाठी फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे याचा फायदा घेऊन बरेचसे घरफोडी करणारे सराईत आरोपी अशा बंद घरामध्ये घुसून घरफोडी करून सोने चांदीचे दागिने किंवा नगदी पैसे चोरून नेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे त्यांना यश मिळत आहे. याद्वारे नागरिकांना आम्ही आवाहन करतो की आपण ज्यावेळी आपल्या घरातून कुठे बाहेर कार्यक्रमानिमित्त किंवा लग्न समारंभानिमित्त किंवा फिरण्यासाठी बाहेर जाणार असाल तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे नगदी पैसे किंवा सोने चांदीचे दागिने आपण ठेवू नये. बँकेत एखादं लॉकर उघडावं आणि त्या लॉकरमध्ये अशा प्रकारचे सोनं चांदीचे दागिने किंवा नगदी पैसे आपण जमा करून ठेवावे, जेणेकरून अशा प्रकारे घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींना हे संपादन होणार नाही आणि आपली मौल्यवान वस्तू ही सुरक्षित राहील. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातून एक धक्कादायक आणि तितकीच गूढ घटना समोर आली आहे. पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या एका हवालदाराचा मृतदेह थेट शेतात आढळतो. घरातून थोड्याच वेळात येतो असं सांगून गेलेला माणूस दुसऱ्या दिवशी मृत अवस्थेत सापडतो. हा अपघात आहे, आत्महत्या आहे की काहीतरी वेगळंच? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही धुसरच आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील पंचशील वार्डातील रहिवासी आणि साकोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार नवनीत जांभूळकर 2 मे रोजी रात्री साधारणतः 8 वाजता घरातून बाहेर पडलेत. बाहेरून येतो असं पत्नीला सांगून, परंतु ते पुन्हा परतलेच नाही. रात्रभर पत्नी आणि कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. साकोली परिसर पालथा घातला, परंतु कुठेच काही सुगावा लागला नाही. अखेर 3 मे रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आणि धक्कादायक वळण म्हणजे त्याच दिवशी त्यांचा मृतदेह जांभळी हायवेवरील जिओ पेट्रोल पंपासमोरील शेतात आढळून आला.
घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला, तपास सुरू झाला. 4 मे रोजी शवविच्छेदनानंतर कुंभली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस विभागाने मानवंदना दिली, परंतु सर्वात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. एका कार्यरत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू असा संशयास्पद कसा? घरातून बाहेर पडल्यानंतर नेमकं काय घडलं? हा अपघात आहे, आत्महत्या आहे की काही वेगळंच कारस्थान? या घटनेने साकोली परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आणि कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर. आता सगळ्यांची नजर पोलीस तपासावर आहे, कारण या मृत्यूमागचं सत्य समोर येणं अत्यंत गरजेचं आहे. साकोलीतील या गूढ मृत्यूने अनेक प्रश्न उभे केले आहेत. पोलीस विभागातीलच कर्मचाऱ्याच्या मृत्यूमागचं सत्य काय आहे हे उलगडणं आता तपास यंत्रणाकरिता मोठं आव्हान ठरत आहे. बस स्थानक परंतु अंधारात बुडालेलं, प्रवाशांची वर्दळ परंतु सुरक्षेचा अभाव. भंडाऱ्यातील अड्याळ बसस्थानकावर अंधार रास का? महिला सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात अड्याळ गावातील बसस्थानक सध्या पूर्णपणे अंधारात बुडाले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. दररोज रात्री 9:30 ते 10 वाजेपर्यंत येथे प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र पथदिव्यांचा पूर्ण अभाव असल्याने परिसरात भीषण अंधार पसरतो. यामुळे विशेषतः महिला प्रवाशांना भीतीच्या छायेत प्रवास करावा लागत आहे. याशिवाय बसस्थानकावरील महिला आणि पुरुष मूत्रीघरांच्या अवस्था अत्यंत खराब झाली आहे. पाण्याची आणि प्रकाशाची कोणतीही सुविधा नसल्याने या सुविधा वापरणे कठीण झाले आहेत. अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे प्रवाशांच्या आरोग्यावरही धोका निर्माण झाला आहे. दरम्यान ग्रामपंचायत प्रशासन इतर कामांमध्ये व्यस्त राहून या महत्वाच्या ठिकाणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नागरिकांनी इशारा दिला आहे की तत्काळ पथदिवे, स्वच्छता आणि पाण्याची व्यवस्था न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा आणि सुविधा असणं आवश्यक आहे. अड्याळ बसस्थानकाची ही अवस्था प्रशासनाकरिता मोठा प्रश्न आहे. आता तत्काळ उपाय होतो का हे पाहणं महत्वाचं. निकाल, अपेक्षा आणि अपयशाचा धक्का. देवलापर परिसरातून एक अत्यंत वेदनादायक घटना समोर आली आहे. 12वीच्या निकालानंतर एका 18 वर्षीय विद्यार्थ्याने टोकाचा निर्णय घेतलाय. ही फक्त एक बातमी नाही, तर समाजासाठी एक इशारा आहे. देवलापर परिसरात 12वीच्या निकालानंतर नावेल होलाराम खंडाळे या 18 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नावेल हा भंडारा जिल्ह्यातील रोंगा गावचा रहिवासी असून रामटेक तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा बेलदा येथे शिक्षण घेत होता. अभ्यासू आणि जिद्दी स्वभावाचा असलेला नावेल 12वीमध्ये चांगले यश मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र निकालात इंग्रजी, मराठी आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने तो नापास झाला. या धक्क्यामुळे तो मानसिकदृष्ट्या खचला असल्याची माहिती समोर आली आहे. दुपारच्या सुमारास तो घराबाहेर गेला आणि त्यानंतर त्याचा मृतदेह शेतात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे. कुटुंबियांच्या माहितीनुसार नावेलने यापूर्वीही अपयशाचा सामना केला होता, मात्र तो पुन्हा उभा राहिला होता. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. परीक्षेतील अपयश हा आयुष्याचा शेवट नाही. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अशा प्रसंगी संवाद, समुपदेशन आणि मानसिक आधार देणे अत्यंत आवश्यक आहे. यवतमाळची लेक ठरली महाराष्ट्राची टॉपर. 600 पैकी 600 गुण आणि 12वीत राज्यात अव्वल स्थान. किमया वितालीच्या यशाने संपूर्ण जिल्हा अभिमानाने भरून गेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12वीचा निकाल जाहीर झालाय. यामध्ये जिल्ह्याचा निकाल यवतमाळ 87.75% लागला आहे. या निकालात जगदंबा ज्युनियर सायन्स कॉलेजची विद्यार्थिनी किमया शीतल वातिले हिने इतिहास घडविला आहे. किमियाने 600 पैकी 600 गुण मिळवत 100% निकालासह महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या यशामुळे किमयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. किमिया सांगते की यश मिळवायचं असेल तर पहिल्या दिवसापासून सातत्याने मेहनत घ्यावी लागते. तसेच मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर राहणं अत्यंत गरजेचं असतं. जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतंही यश मिळवता येतं, असं ती ठामपणे सांगते. या यशामागे आजोबा, आई वडील आणि शिक्षकांचे मोठे योगदान असल्याचं तिने नमूद केलंय.
माझे आई बाबाचे आणि जितके टीचर्स ज्यांनी मला सपोर्ट केला आणि मला डेडिकेटेडली टाईम दिला, त्यांचा पर्सनल वेळ, त्याच्यामुळेच हे सगळं शक्य झालं आहे. विदाऊट दिस मला नाही वाटत मी स्वतः करू शकली. माझा रिझल्ट फक्त माझा आहे, पण याच्या मागे बाकी बऱ्याच जणांचा सपोर्ट आहे. समोर चालून मी सध्या इंजिनिअरिंग करणार आहे आणि त्याच्यानंतर मला स्टार्टअप नाही तर स्वतःचं कॉर्पोरेट जॉब करायला आवडेल. कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन अँड हार्डवर्क हे 3 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे. एका दिवसाने नाही होत. यू नीड टू स्टार्ट फ्रॉम डे 1. पहिल्या दिवसापासून तुम्हाला परिश्रम करणं सुरू करावं लागेल. तुम्हाला बरेच सारे तुमच्या आवडतीच्या गोष्टी सोडावं लागेल. तुम्हाला तुमचे फ्रेंड सर्कल थोडं दूर ठेवावं लागेल. मोबाईल, सोशल मीडिया हे पण हे हार्ड आहे, बट सक्सेस नीड सॅक्रिफायसेस. हे सगळं केल्याबिना तुम्हाला सक्सेस भेटणं हे बरंच कठीण आहे. पहिल्या दिवसापासून सुरू करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. दुसऱ्यांसोबत कम्पेअर नका करू. तुमच्यावर विश्वास ठेवून बस सतत समोर चालत राहा. कधी ना कधी तुम्हाला यश भेटते. तुम्ही बेस्ट देत आहे तेच इम्पॉर्टंट आहे. बाकी नंतर जे काही भेटलं ते नंतरचा पार्ट आहे. बट इफ तुम्ही बेस्ट दिला देन यू शुड बी हॅपी विथ युअरसेल्फ. पर्सनली मी याच्यावर फोकस केलं की स्टेट बोर्ड आहे तर बुक्सच्या बाहेर काहीच नाही आहे. स्टेट बुक जे तुमच्याकडे बुक्स आहे तेच तुमच्यासाठी सगळं आहे. हर एक लाईनच्या मधातूनच तुम्हाला क्वेश्चन्स येईल आणि पास्ट इयर प्रिव्हियस जितकेही पेपर्स आहेत प्लीज त्यांचं गो थ्रू करा. त्याच्या बाहेरचे प्रश्न बरेचदा सिमिलर प्रश्न येते. समटाईम्स न्यूमेरिकल्स पण सेम येतात. आणि स्वतःचे शॉर्ट नोट्स बनवा, फॉर्म्युला लिस्ट बनवा. हे तुम्हाला शेवटच्या दिवशी खूप कामी येणार आहे. तुम्ही अख्ख्याच्या अख्ख्या लेसन वाचून नाही काढू शकत. तुम्हाला रिव्हिजनसाठी बराच हेल्प करेन. आणि एरर बुक करेक्शन जे तुम्हाला पेपरच्या मध्ये तुम्ही करता, म्हणजे तुमचे जे काही चुका मिस्टेक्स आहे ते तुम्ही एका साईडला लिहून ठेवा. ते तुम्हाला शेवटच्या दिवशी खूप कामी येईल. आणि हे सगळं करून तुमचे मार्क्स इम्प्रूव्ह होत जाईल. आणि पेपर्स देत राहा. आणि पेपर्स दिल्यानंतर प्लीज तुमच्या टीचर्स थ्रू तुम्ही त्याच्यात गो थ्रू करा की कुठे माझं कमी पडत आहे. कधी कधी आपल्याला वाटते की आपलं सगळं बरोबर आहे, पण 1-2 पॉईंटमुळे आपलं आउट ऑफ नाही तर 5 पैकी 4.5 मार्क भेटते. हे आपल्याला टीचर्सला माहीत आहे. ते इव्हॅल्युएट करतात. तर त्यांच्या गायडन्सनी आपल्याला अजून चांगलं पेपर लिहिता येईल. इतर विद्यार्थ्यांना काय सांगेल? त्याच्यासाठी प्लीज तुम्ही तुमच्यावर भरोसा ठेवा आणि इफ पॉसिबल फिजिकली डाऊट सॉल्व करायचा प्रयत्न करा. बरेचदा असं होते की आपण ऑनलाईन जातो तर त्यामुळे आपल्याला जेवढा डाऊट आहे आपल्याला तेवढंच क्लिअर होते, नाही तर ते पूर्णच द्यायचा प्रयत्न करते. पण आपलं कधी ना कधी समजण्यात थोडंफार चुकी नाही तर कमी समजतं. फिजिकली आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला 1-2 गोष्ट नवीन पण माहीत पडते. तर त्याच्यामुळे ते इम्प्रूव्ह होते. बट इफ फिजिकल नसेल ऑनलाईनही चालते, तसं काही नाही. आणि प्लीज पेपर्स द्या. पेपर्सला खूप लाईटली घेतात. पास्ट इयर पेपर्सच सगळं आहे. इवन इफ तुमचे लेसन्स नसेल कवर झाले, गो थ्रू क्वेश्चन्स वाचा आणि मग त्याच्यानंतर लेसनवर जा की तुम्हाला कोणते ॲन्सर, मग ॲटलिस्ट तुम्हाला हे तर माहीत पडते की कोणते क्वेश्चन रिपीट होत आहे. तर तुम्ही त्याच्यावरच फोकस करू शकता. वेटेज पहा. ज्या लेसनला जास्त वेटेज आहे ते आधी अटेम्प्ट करा आणि कमी वेटेजला साईड प्रायोरिटी ठेवा. वाशिममध्ये मध्यरात्री धाडसी चोरी, घरात सगळे झोपेत आणि चोरट्यांचा थेट हल्ला. सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचं घरही सुरक्षित नाही का? तब्बल 17 लाखाहून अधिक ऐवज लंपास. वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात धाडसी चोरीची घटना समोर आली आहे. मेमन कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक जमील रहीम शेख यांच्या घराला लक्ष्य केलेत. चोरट्यांनी घराची कडी तोडून घरात प्रवेश केला. यानंतर कपाटातील लॉकर फोडत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल 17,30,000 रुपयांचा ऐवज चोरून नेलाय. धक्कादायक बाब म्हणजे घरातील सदस्य शेजारच्या खोलीत झोपेत असतानाच ही चोरी घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. आरोपीचा शोध घेण्याकरिता विशेष पथके तैनात करण्यात आली आहे.
वाशिममध्ये रेती माफियांचा धुमाकूळ, नदीपात्रात नियम धाब्यावर आणि अवैध उत्खननाला उधाण. दिवस रात्र ट्रॅक्टर डंपरची वर्दळ, पर्यावरण धोक्यात, महसूल तोट्यात. प्रशासन कारवाई का करत नाही? वाशिम जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीला मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे. पैनगंगा नदीपात्रातून नियमांना पूर्णपणे धाब्यावर बसवत मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जात आहे. या प्रकारामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असून नदीपात्राचे संतुलन बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे ही वाहतूक दिवस रात्र सुरू असून ट्रॅक्टर आणि डंपरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रेतीची ने-आण केली जात आहे. या अवैध व्यवसायामुळे महसूल विभागाला मोठा आर्थिक फटका बसत आहे. स्थानिक नागरिकांकडून या प्रकारावर कारवाई करण्याची मागणी होत असताना प्रशासनाकडून मात्र ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप केला जात आहे. जर वेळेत कारवाई झाली नाही तर पर्यावरणीय नुकसान आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अवैध उत्खननाचा हा प्रकार फक्त कायद्याचा भंग नाही तर पर्यावरणासाठीही गंभीर इशारा आहे. आता प्रशासन यावर किती कठोर कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पूल आहे पण सुरक्षित आहे का? वाशिममधील रेल्वे उड्डाणपूल नागरिकांसाठी बनतोय धोका. अरुंद रस्ता, लाईट नाही आणि अपघातांची मालिका. प्रशासन झोपते का? वाशिम शहरातून जाणाऱ्या पुसद अमरावती मार्गावरील रेल्वे उड्डाणपूल सध्या नागरिकांकरिता धोकादायक ठरत आहे. 4 ते 5 वर्षापूर्वी उभारण्यात आलेला हा पूल अत्यंत अरुंद असल्याचे समोर आले आहे. यामुळे 2 जड वाहनांना एकाच वेळी पूल पार करत असताना मोठी कसरत करावी लागते. परिणामी इथे वारंवार किरकोळ ते गंभीर अपघात घडत आहेत. याशिवाय या पुलावर अद्याप स्ट्रीट लाईटची कोणतीही व्यवस्था नाही. रात्रीच्या वेळी परिसरात पूर्ण अंधार पसरतो. यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. अंधारामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढतो आहे. नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून या पुलावरून प्रवास करावा लागतो आहे. स्थानिक नागरिकांकडून पूल रुंद करणे आणि तात्काळ लाईट व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. विकासाच्या नावाखाली सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असले तर त्याचे परिणाम गंभीर ठरू शकतात. आता प्रशासन याकडे किती लवकर लक्ष देते हे पाहणं महत्त्वाचं आहे. उन्हाचा तडाखा, तापमान 40 पार आणि जंगलातील पाणवठे कोरडे. पाण्यामुळे व्याकुळ झालेले वन्यप्राणी आता थेट मानवी वस्तीकडे. वाशिममधील ही धक्कादायक परिस्थिती. वाशिम जिल्ह्यातील कारंजा सोहळ परिसरात काळवीट अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या उंबरठा बाजार आणि सोमठाणा परिसरात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. या भागात वन्यप्राणी आणि पक्ष्यांची मोठी संख्या आढळते. मात्र सध्या वाढत्या उन्हामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. तापमान 40 अंशाच्या पुढे गेल्याने जंगलातील पाणवठे कोरडे पडले आहेत. विशेष म्हणजे सोमठाणा वनक्षेत्रातील बीटमध्ये हातपंप असलेल्या 2 पाणवठ्यांसह एकूण 16 पाणवठ्यांमध्ये पाणी सोडले जात नाही. यामुळे संपूर्ण परिसरात पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. वन्य प्राणी पिण्याच्या पाण्यासाठी कासावीस होत आहेत. पाण्याच्या शोधात ते आता मानवी वस्तीकडे वळत आहेत. यामुळे मानव वन्यजीव संघर्षाची शक्यता अधिक वाढली आहे. स्थानिकांकडून वन विभागाने तातडीने पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे. पाण्याअभावी वन्यजीवांचे जगणेच कठीण झाले आहेत. आता प्रशासन याकडे किती लवकर लक्ष देते हे महत्त्वाचे ठरणार आहे. एसटी बसमध्ये चढताना चोरी आणि महिलांचा संताप अनावर. चोरट्याला रंगेहात पकडून महिलांनीच दिला चोप. वाशिमच्या मंगरुळपीर बसस्थानकावरील ही धक्कादायक घटना. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर बसस्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. एसटी बसमध्ये चढताना प्रवाशांची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत एका चोरट्याने एका महिलेच्या छोट्या बाळाच्या हातातील चांदीचे कडे चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र बाळाच्या आईच्या सतर्कतेमुळे हा प्रकार लगेच उघड झालाय. आईसह तिच्यासोबत असलेल्या दुसऱ्या महिलेने त्या चोरट्याला पकडलेत आणि संतापाच्या भरात त्याला जोरदार चोप दिला. या घटनेमुळे बस स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे त्यावेळी परिसरात एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता. यामुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नंतर चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहणं किती महत्वाचं आहे याचं हे जिवंत उदाहरण आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था असणंही तितकंच गरजेचं.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अवघ्या 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात 65 वर्षीय भीमराव कांबळे या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याचा यापूर्वीही गुन्हेगारी इतिहास असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार आरोपीने मुलीला आमिष दाखवून एका एकांत जागी नेले आणि तिच्यावर अत्याचार केलाय. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. मुंबई बेंगळूर महामार्ग काही तास रोखून धरत संतप्त नागरिकांनी निषेध व्यक्त केलाय. दरम्यान या प्रकरणाच्या तपासाकरिता विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात जलद गतीने न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो. मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे. त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेतो आहोत. रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे. लोकशाहीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की अशा नराधमाला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, पण ती लोकशाहीत करता येत नाही. लोकशाही कायद्याने चालते, पण कोणाला कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये या दृष्टीनं कुठलाही लूपहोल न ठेवता या नराधमाला यमसदनी कसं पाठवायचं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल, अशा प्रकारचा संपूर्ण प्रयत्न हा राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी केला जाईल. न्यायालयातनं हे प्रकरण वेगानं मार्गी लावलं जाईल. तशा संदर्भातलं एक लेखी पत्र देखील आम्ही पीडितेच्या कुटुंबाला दिलेलं आहे. घटना गंभीर आहे, रोष देखील साहजिक आहे. नागरिकांचा रोष असणं काही हे चुकीचं नाहीये. मला असं वाटतं एवढंच आहे की त्या ठिकाणी काही लोक हे त्याही परिस्थितीचा फायदा घेऊन काही वेगळ्या पद्धतीचं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते. पण मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो की त्यांनी ती परिस्थिती समजून घेतली आणि सीपींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय केला की आम्ही हे कॉल ऑफ करू. दुर्दैवाने काही लोक त्यांनाही जाऊ देत नव्हते, त्यांनाही अडवायचा प्रयत्न करत होते. ते लोकही कोण आहेत हे लक्षात आलेलं आहे, पण ठीक आहे, आता त्याच्याबद्दल फार काही आपल्याला करायचं नाहीये. मात्र मुलीच्या वडिलांनी जो काही त्या ठिकाणी ती भूमिका घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ताकदीने या उभे राहू. प्रकरणातील जो आरोपी आहे त्याच्यावर 2019 मध्ये देखील एक गुन्हा दाखल झाला, मात्र पुराव्याअभावी त्याची म्हणूनच आता त्याचे जुने गुन्हे देखील काय आहेत हे शोधून काढले जातील. कोणी लॅप्सेस ठेवले होते का ते देखील बघितलं जाईल. पीडितेच्या वडिलांनी भावनिक आव्हान करत म्हटले आहे की माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत कुठलाही राजकीय दौरा नको, फक्त आरोपीला कठोर शिक्षा व्हावी. सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला आरसी सेटअप बॉक्स नंबर 899, भंडारा एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 122, तर चंद्रपूर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 117 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत.
तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमी तळावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.